नागपुर की सुरक्षा व्यवस्था और कोराडी के प्रोजेक्ट पर विधानसभा में बड़ा सवाल उठा है। कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने ITMS, CCTV और टोइंग सिस्टम को फेल बताते हुए नागपुर को ड्रग्स का हब बनाने का खतरा जताया और सरकार से सख्त कार्रवाई की मांग की। अध्यक्ष महोदय, 2026-27च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर मी चर्चा करण्यासाठी उभा आहे। कृषी विभाग, गृह विभाग या विभागावर बोलणारे कृषी मंत्री इथे बसलेले आहेत आणि मी यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की नागपूर शहरामध्ये कृषी विभागाची जवळपास हजारो कोटीची जागा आहे। जी जागा मागच्या 50 वर्षापासून काही लोक वापरत होते, करोडोचा टर्नओव्हर झाला, तिथे व्यवसाय करत होते। कोर्टामध्ये केस होती, हायकोर्टामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ म्हणजे सरकार जिंकलाय, तरी सुद्धा आपला विभाग त्या जागेचा कब्जा का घेत नाही? कारण की त्या जागेवर सगळे अनधिकृत बांधकाम आहे, करोडोचा टर्नओव्हर आहे, मंगल कार्यालय, शोरूम मोठे, त्याची कुठली NOC नाही, फायरची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे, मॅप सँक्शन नाही आहे। आतापर्यंत कोर्टात केस असल्याचं कारण होतं, पण कोर्टात केस हारलो, जिंकलो, ते लोक हारले। तुम्हाला कब्जा घ्यायला काय होते की आता 50 वर्षापासून या लोकांनी पैसे कमवले तिथे। आपण साहेब त्या जागेचं पोझिशन घेण्यासंदर्भात काय करणार आहात? अशीच जागा एक मापसूची आहे, त्या जागेचे खोटे दस्तावेज लावून आमचे सांगत होते, कलेक्टरनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला। ती जागा म्हणजे या सरकारी जागा आपल्याला कब्जात, करोडोच्या जागा नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी। तर माझी विनंती आहे की आपण या जागा कब्जात घ्याव्या। गृह विभागावर बोलत असताना मी सांगेल की आपण गृह विभागातर्फे अनेक योजना राज्यातल्या अनेक शहरांमध्ये देतो। आमच्या नागपूर शहरामध्ये सुद्धा 200 कोटी रुपयाची नागपूर इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावण्यात आली होती। ही सिस्टम राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये 197 कोटी रुपये मंजूर केले होते। या प्रकल्पाची अंतिम मुदत ही 14 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली होती। या प्रकल्पाअंतर्गत शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल एकमेकांशी समन्वयित करून अपघात कमी करणे, तसेच नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत करणे हे अपेक्षित होतं। दुर्दैवाची बाब म्हणजे या 10 चौकामध्ये ही प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही आहे। नागपूर शहर झपाट्याने वाढून झालं आणि अशा वेळेस जर शहरात ट्रॅफिक सिग्नलची फारशी गरज नव्हती, परंतु आता एका चौकात पोहोचण्यासाठी 2-3 सिग्नलवर थांबावं लागून झालं। शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांवर वर्षभर वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येऊन झालं आणि अशा परिस्थितीत मला वाटते की प्रत्यक्षात इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही नागपूरकरांसाठी अजूनही दूरची गोष्ट ठरली आहे। सध्या अस्तित्वात असलेले ट्रॅफिक सिग्नलही व्यवस्थित चालू नाही आहे। काही चौकांमध्ये एकाच वेळी सर्व सिग्नल लाल किंवा हिरवे दिसतात, अनेक सिग्नल बंद अवस्थेत असतात, नागरिकांमध्ये संभ्रम आहे। तर मग आपण ही 200 कोटीची योजना राबवली, ही कार्यान्वित झाली की नाही याची चौकशी तर व्हायला पाहिजे। आमचे गृहमंत्री नागपूरचे आहेत, नागपूरकरांना आशा आहे की असे पैसे शासन देते आणि या योजना कार्यान्वित करत असताना काय होतं याकडे लक्ष द्यावं। संबंधित अधिकारी कोण होते, कोणाच्या अखत्यारीतीखाली ही योजना चालत होती, त्यांना काही जाब विचारणार आहे का? त्यांची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे। सेफ स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूर शहरात CCTV सर्वेलन्स नेटवर्क उभारण्यासाठी 1000 कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चात करण्यात आले। पण हे 1000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर या शहरामध्ये काय स्थिती आहे? या प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरात जवळपास 3700 CCTV कॅमेरे बसवण्यात आले। ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी शहरातील बहुतेक रस्ते खोदण्यात आले। नागपुरांनी मोठ्या अडचणी सहन केल्या कारण CCTV प्रणालीमुळे शहर अधिक सुरक्षित होणार होते।